की ना एकच दाव नाव लिहिलेले तरी सुद्धा आयुष्यभर वागान जबाबदारी बरोबर आहे की नाही. हो इथली जबाबदारी अंगवर टाकली काय काय मावली बाया डोकं उठाट तरी बी नाव लिहिले वागणं पडली. आटे बट्या बाया समजदार त्या काय डोकं लावती नाही वाद बिचाऱ्या. पतीचं एकदा लग्नात नाव घेतल्याच्या नंतर आयुष्यभर वागवायची जबाबदारी त्याची असते. तर मला सांगा, पती आयुष्यभर जर खाऊ घालत असेल, सगळा शोक पूर्ण करत असेल, जगाचं मालकाचं जर नाव घेतलं तर तो काय कमी पडू देणार आहे का? हा, म्हणून नाव त्याचं घ्यायचं. कसं? जसं की माझ्या कुंती मातेनं भगवंताची स्तुती केली त्याप्रमाणे अंतकरणापासून देवाची स्तुती झाली पाहिजे. पण आटे सांगा, आटे देवनं नाव लिहावं लाव, आटे म्हणतात नाही या माया हा नको तटे आता ते कोणी टाकी अंगण मकाट तुम्हाला गाणं बी तसाच राहतात. मला पहिले सांग दिली याची लोकेशने आज बटर आहे की चाली म्हणे, पण ते रडाना सांगा ना म्हणे महाराज मांगला कीर्तन मग तुम्ही ना ऐन टाइमले ना म्हणे, ऐन टाइमले बटन दाब देणार बंद कर देणे म्हणे मोटर. आज व्हाल पाहिजे मी सांगा आबासाहेब बसले आपले सभापती साहेबांना म्हणतात ते सांगा ना अलग लागतच म्हणतात. काही काही लोक बाकीने कीर्तन काही कराय ना त्यातले काही घेणं देणं राहत नाही. कीर्तन कसं का करत नाही ते एवढं रडाना सांग दे जो. आणि या युट्यूबवाला बी घरनाच येतं, पण इथला वायबार येत ना या दुसऱ्या क्लिपा व्हायरल नाही करतं, पण म्हणा रडाना आवर्जून टाक तशा. मग त्या घर बडी बडी दखणारा या महाराजली इथलं जेस का तू 2 तास शिलग मन कीर्तन मा या वायबार तिथलंच टाक तर आहे हे म्हणा घरनाच वायबार शेतच. इथं भगवंताचं नामचिंतन करायला सांगितलं, नामचिंतन करत नाही. हो नको तर डे हाय काही करतच नाही. एका टाइमले जर शेतमाजावाले उशीर शेतमा येवाले उशीर वय घ्या ना आणि गावातलं कोणीतरी प्रेत स्मशानभूमीमा जडी राहिना स्मशानभूमीकडे ते रस्ता आहे बा घर जावाना स्मशानभूमी जोडे प्रेत जड राहिना रात वय जायले 8, 8:30, 9 वाज झालेत. प्रेत जड राहिना दकीश नाही ना चांगला जास्त ना भरोसा पटत नाही ना, बुतड बी नाही देव बी नाही बा असा सांगणारा सुद्धा ओ म्हणा बापरे तरुण पोऱ्याला शेल घायले त्या तठे येतात राम 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 बरं वाईट किरकोळ का राम 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 आणि बस गावना लाईट येते का लाग्यात का आ बैठ मेरे पास तुझे देख कर फटने लगी तो भजने लगा नाही का. बरं याच ना जाऊ द्या या बहिणीच ना मी शॉर्टकट सांगच ना बाबा म्हणा फक्त इथला राज केला इशारा जाता जाता स्पष्ट काय मांडत नाही मी. या बहिणी बी देवना गाणं म्हणा सांगू आठे म्हणतीत नाही आणि त्या लबाड गाणं म्हणाला हाय काही करतीत नाही. आमना धोंडायचं मग लग्न चालू होतं नवरदेवांसाठी एक काकू गाणं म्हण राहील त्या गाणं बी आका लबाड राहतच मिलीन बाबा. ती काकू गाणं म्हण राहील ती हे तर तैन उना मना दादा उना निमित्ते समजी गवुना माय मना हिरोना तथैनु ना मना बापू ना निमित्ते समजी गवुना माय मना गोविंदाउना. मी म्हणतो आपली मुंबई जाणं काही शक्य होत नाही गाव मग गोविंदा याला देखील म्हणतं सकाळी मग थंडा पाणी काय अंग धुईली ना म्हणे गोविंदा दाखा नानमा. जी काकू गाणं म्हण राहील ती म्हणतं का तू लाईट ना खाली उभा होता तर दिके नाही इथला नियागार होता भाऊ अहो गोविंदा आहे तू ना तर वसा म्हणा भरोसा झोपडी घ्या आई जातलं बाडरास म्हणतं ततान्या बाईशने नाही मी जे बी सांगू पडत होता ना सांगू बहिणीवर तुम्हाला काही सांगू ना बरं आहे. तसं तर यांना बोलेल एवढा मी मोठा नाही सभापती साहेब यांना बोलेल एवढा मी मोठा नाही कारण यांचा अधिकार इतका मोठा आहे ना मिलिंद बाबा सागर बाबा. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान हा अधिकार या मायचा आहे. तुम्हाला बोलेल एवढा मी मोठा नाही आहे. पर एक विनोद म्हणून बोलतो बरं का अजिबात राग धरू नका माया माऊली हो. विनोद म्हणीशीन बोलस मी तुमले अजिबात मनवर लेवान नाही. पण खरं सांगू का लबाडच राहते या बहिणी अट्टा गाणाच मला लबाडी राहत तुम्ही. हा आपू एक गाणं त्या मजाकनं गाणं राहत्यात ना कोणतं म्हणतो तुम्ही खेसरनं गाणं म्हणतो त्या हा हे वांगा मा वांग डबल वांगण कोणती मारी ये बनले उपट टांगलय नको म्हणत जाऊ माय. त्या गाणं का जनाबाईना लिखेल का मीराबाईना लिखेल तुम्ही हा
एक नंबरना लब्बाड गाणं आणि जातच लबाड राजबुवा तताने बाईशनी अडे बट्या बहिणी खरं बोलणार आहेत. अजून 10-15 मिनिटं थांब नाही माले मी आटेनं काहीच सांगाव नाही. जे बी सांगसो बट तताना सांगसो जडे तुमनं कोण राहत नाही. तताने तुमनं नुसतं गाणं म्हणा माझ लबाडी शे का घरमा सुद्धा लबाडीच रास मन मायने. तुम्ही बाहेर तीन फिरीन या शर्ट ग खुंटील टांगी द्या कुठेतरी ठी द्या दरवाजा नाडे मन माय जेवण होय ना का तुम्हाला झोपानंतर तुम्हाला किसा जांभलास तुम्हाला किसा म्हणा पैसाच माहिती सकाळी मग मोजतच 500 रुपया कमी सापडतस. बाईले विचारा काय 500 रुपया कमी तिक राहणार. मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकावा देन तुम्ही. ओ बापरे मी इथला पागल आहे बटा बरोबर राह घ्या 500 गई घ्या त्या 500 जमा करीन मन माय मस्त 2 ग्राम सोनं बनाव रक्षाबंधनले नाही ते भाऊ बीजले आणि आपला आत्मा ठी देस मन भावनी का नाही भाऊ बीजनं 2 ग्राम सोनं बनाय देणं. आपलं डोकं काम करत नाही मागला पाडा मागाय तू याचे आले दूध सापडे नाही याने 2 ग्राम सोनं कसं लिहिणं चाललं. पण तुमल्या सांगत बरं का जरी बिचारी चोरी चोरी बनावं साप आहे पण काही संकट होणं ना ते तुमले संकट काढी हातमा काढी बी देत बिचारी तुमनं संकटनं निवारण करल्या एवढी प्रामाणिक बिरास. कारण दुश्मन जरी राही ना त्यानं खरं बी सांगू जे खरं येते बरोबर आहे की नाही लबाड रास्ती जात पण संकट ना टाइम काढी बी देते बिचाऱ्या मावल्या. बाई सारखं प्रामाणिक कोणी राहत नाही. तुम्हाला संकट ना टाइमले जे बी राहिलं ना अख्खं काना कोपरा म्हणून बट काढीन दिदेस आणि तुमले सांगस काय नाही माझी टेन्शन नका लिया आपलं उत्पन्न होऊ नका तवय बनाय दिजात कितला का आग्रह दर येत ना तुम्हाला पाय पडस काका हो या मायाच पाहिन उदार नका लेत जा. सावकार ना पैसा कव बी फिटी जातात आमने गेली मग एक भावनी बाई पाहिन 5,000 लिना खतलेवाले 17,000 दिनात तरी अजून सुद्धा 7,000 राहायला सांगत बाई फिटीज नाही राह ना तो म्हणे कोणतं चक्र वाढवे आज का काय माल सुधरीच राहिना नाही म्हणे 5,000 ना 17 दिन सुद्धा अजून 7 बाकी सांग राहिले म्हणे बाई. म्हणतं तू लागावं तर काय चौगाल्या धंदा करा तू दुसरा पाहिन लिहिलेताना पाहू काय गरमाना कर्ज पिटतच नाही. हा म्हणे आई माय पाहिन नका लेत जावं बरं का उदार. बर मग घर माजलं बाडी असं गानास माजलं बाडी असं आहे का रडामा सुद्धा लबाडीत राहस. तुम्ही प्रेत यात्रावर जातीस बहिणीवर एखादा तरुण मेल्याच्या नंतर रडतात मान्य मला हो मायबापसाठी रडतस ते बी मान्य माले पण एखादा दुसरा कोणीतरी तिराईत व्यक्ती मरेले त्यान घरना 3-3दा फोन करतस या फुई बहिणी माम बहिणी जीज बहिणीसले नाही ताई व हत्या मन बापनी तब्येत खराब आहे मन बाप तुला याद करा देखाली जाय ये तू भाऊ पण कपाशी ये चाले मजूर लायल शे जेमतेम बाया भेटेल शेत आते जरूर ते कपाशी राही जाई या महिना जायना फोन येतो तरी जातीत नाही आणि मौतवर घ्यात का गाडी माही उतरताच तोंड जाकीन रडती बहिणी खरं रास का हा इथला जीव होता पहिले दकी येते ना माय बरं मग गाडी माही उतरताच तोंड जाकीन रडती ते खरं रास का बहिणी शपथ आहे तुमले खोटं नका बोला. हा तुम्ही एवढं तोंड जाकीन रडतीस गाडी माही उतरता इथला प्रामाणिकपणा देखाडतीस मरणारा माणूस मा इथला जीव आहे बा असं देखाडतीस मग तुम्हाला जर त्या म्हातारा किंवा म्हातारी मा इथला जीव राहस मग उतरान टाइमले ड्रायव्हरले का सांगतं गाडीना ड्रायव्हरले मन चप्पल मधला शेट मा घाल दे भाऊ. हा मग तुला चप्पल मा जीव होता का म्हातारा मा काकू खरं सांग मग काय भरोसा बटी आई जातो रे 1 नंबर नीला वाढ राहस व्हाय जात ततान्या बाईसनी. आणि रणनं बी इथलं पटाडीच निराश ना आणि रणनं सुद्धा येवायला पाहिजे बरं मिलिंद दाबा रणनं सुद्धा येवायला पाहिजे. जी बैल रडता असते ना इथलं वजन रास खायला ताटसर काय देऊ जिलपटीन ती दोयास करीन आंघोळ करियो बाथरूम मायनिंग येऊ जिलपटीन ती 2 दोयास करीन. जी बहिणले रडता उन्हाने 3 दिन भरची आष्टी राहून कबरशा दोय राहो तरी चांगल्या बाया सांग माय हो दखव बिकुतील रडता बी उन्हाने हो माय बट्या बहिणीला सांगत रणनं शिकिल्या रडता बी यावायला पाहिजे. आमना दोंडायचा आम्हा प्राध्यापक मरणा आणि प्राध्यापकनी बायको बी प्राध्यापिका कधी मरण मा नाही धरण मानेतील रडताजी ये नाही फुंडी फुंडी रडे गली आली ने बाया म्हणे मॅडम असं कितल्या बी रडण्यात ना पटाव नाही म्हणे शब्द रडा म्हणे ती म्हणे शब्द रडू म्हणे हा मग ती मॅडम सरनी करता रडे रडता यावायला पाहिजे. मॅडमने कधी रडेल नाही कधी दकेल नाही कधी ऐकेल नाही मॅडम नवरान करता रडे आप्पाव व बाई माझा आप्पाव म्हणता नको तू आप्पान पहिले उपडी जाशी रड नको व बाई माझा आप्पाव म्हणता नको ना तू मरी जाशी ना आप्पान पहिले असं रड व बाई माझा आप्पा अरे आप्पा रडता बी यावायला पाहिजे
एक पौर्णिमाला फोन करा म्हणे, महाराज तुम्ही रडानं बोलता शिकाडता, रडणं काय इतका अवघड रास का म्हणतात, आई शिकणंच पडस ते म्हणे. मी बरोबर रडीलीच म्हणतं, रडी दा काढबईन म्हणतं, फोनवर रडी दे काढे. ए मरी ग्या मना नवरा मरी ग्या म्हणतं, नको अक्का घर निघ जाते तंगडील दोर बांधी फेकना पडी त्याले. रडता बी यायला पाहिजे आणि आपली पुरी प्रॅक्टिस होय जायला मिलिंद बाबा, भाऊसाहेब बाबा. रडाना जर कधी एखादा म्हातारा मरणार पुढे पुढे पुरीशले रडता यावं नाही. मी का बरं रडाना इथलं परफेक्ट करलेले बाबा, पुढे जर आव्हा का बन पडणार तो वाकाली याल बरं आहे बुवा. रडणं शिकल्या बरोबर नाही. जी बैल रडतायस ना इथलं वजन राहस ना, आणि जी बैल रडतायस ना ती भाऊ जाय ना काटा बी काढलेस रडामाच. एक म्हातारी मरेल होती, प्रेत पडेल होतं, म्हातारीना प्रयत्न बाजूमा पोरगी बसेल होती, काय काय ना स्वभाव रास काटा काढा ना आडगं बोला ना. हो आणि आडगं बी आई जातले सजच बरं, आपले सजाव नाही ते. हाय माय बोली बिलेस अच्छा काय नाही त्यांना पसारा होई, काहीच व्हावं नाही, काळजी नका करा, ते फिट येते. हा आता एखादी माय नाही मन पक्का कारभार रास, मी कोणतं डुप्लिकेट काम करत नाही, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. विठ्ठल 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 पडू गरमा सुद्धा 2-3 वर्ष काढले जास माणूस, फक्त कोण सांगाल नाही पाहिजे तून भीतड आल राय ना असं. ठल विठ्ठल 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 पुरं असं तंबू गाडीच नाही दुकान लावायचं असं नाही, असं पडा चढाना काम नाही रास म्हणा. काय काय गोष्टी फॅशन राहते, तू कपडा सोडेल रास म्हणा. विठ्ठल 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 आता काही समजेना नाही, यातले समजी की आमना काय चालू आहे गरमा दांगडा असला काय नाही, तसं काही राहत नाही. अक्का शिद काम रास म्हणा, कोणताच उलट राहत नाही. अजून 3 दिन सुद्धा काहीच व्हावं नाही माले. ऐका काय सांग राय तुम्ही, माय मरेल होती, मायना प्रयत्न आजूबाजू पोरी बसेल होत्या. माय मरानंतर मायसाठी रडायला पाहिजे ना, पण बऱ्याच बाया भाऊ जाईनास काटा काढतीस. ते बी तुमले सहजच बहिणीस वन. माय मरेल होती एक पोर रड राहीन ती म्हणे सीता व माय म्हणे सीता का जंगल न पाखरू होत ना म्हणे माय म्हणे सीताले कोणी जेऊ का उगाले नाही ना म्हणे माय. भाऊ जाय म्हणे घेणं नाही देणं नाही, ऐन टाइमले उन्ही आडा आडा बुकी राहिनी म्हणे. हा ते जी बहिणले रडता येते उत्तर दिन नाही, जर रडता होणं सहीनच कर नाही, बरोबर आहे की नाही. हो बाकीना गरीबड्या होत्यात भाऊ जाय दाखली आगा होते म्हणे, ताई तुम्ही सारखा म्हणे इन काटा बरोबर काढसू म्हणे. मी पुढे ही बसणे मग रडस म्हणे सीता हो माय म्हणे सीताले मी गण चांगलं चांगलं करी खाऊ घालू ना म्हणे माय. आणि आते तोंड चाडक्यापणा कराले गणाजी बट्टी ना म्हणे माय. तिनं म्हणे वाय मारलेत मग तुलेच ना कसाल केडा पाळात तू पहिला मग. रडता बी येवायला पाहिजे, काही काही पैसले रडता येत नाही म्हणे सांगाच रडणं शिकले. एक म्हातारं मरणं गोंदाई मा खाता खाता उपडी गे. तुमनाकडे गोंदाई होतच का? होतच बी होते पण आटे काही पंक्तीच माकोन जात नाही व्हावा, सर्वात माडकरी येत म्हणल्यावर. नाही ना गोंदाई मा कोणीच जातच नाही तुम्ही. हो म्हणा बापरे, आता बी ते कुंदाच मातेल छे मग तुम्ही बी गोंदाई वाला आहे तर अवघड बा. ज्यास ना बरो सर फार्म भरा त्यासनीच उपटी ती ना मला गोंदाई मा. हो काय काय शानला शानला लोके बरं
लगीन जर निवतो ना लगीन निवतो यावं नंतर पोऱ्याला सांगता बावड्या वय रे आपण त्यासनी करणं निवतो येले जेवण बी करीन 101 वाजाडी बावड्या जास जेवण बी करी 101 वाजाडी त्याला असं वाटस मन बाप निवतो नका मालेच धाडस बा आता आव बावले गोंदाईने निवतो उन्हान बावड्या संध्याकाळला हात पाय धुईले ना तांगमा शेड टाका निघान तयारी बाप म्हणे बावड्या कोट चालना काय नाही म्हणे आपण करणं गोंदाईने निवतो येले टाय का बट रे तटे माल जाणं पडी बावड्या का बरो पप्पा अरे येडा तू जर तटे घ्या त्या काय म्हणतील पोऱ्या सोऱ्याला दाट देणं तटे माल जाणं पडी बावड्या गोंदाई मा हाय रे पोऱ्या सोऱ्या हा सुनाट आणि गोंदाई मा खावाल जातस काही काही एक म्हातारा कधी कीर्तन माने कधी भजन माने कधी देव नाही धर्म नाही कधी मंदिर नाही देऊ नाही आळंदी नाही पंढरपूर नाही वृंदावन नाही गोंदाई मा खावाल गे त्या वाडपी वाडी घ्यात त्यामा एक प्रकार रास हड्डी ना तो हड्डी ना प्रकार रास त्या हड्डी माना मधलं मटेरियल वडाल घ्या याने हड्डीच वडली नाही चालू पंगत मा पाहिलं माडीनार याने उनी गुचकीन घ्या पुचकी हो काय लोक ना औस मा खातस हो मिलिंद बाबा काय इथला हुशार राहतस ना स्वतःला हुशार समजतस त्या पण मन नजर मा येडाच राहतस घरनी गायनं दूध इकी टाकतस आणि त्या पैसा लिशने मासा लिशनी खातस यासले हुशार बनशात का तुम्ही प्युअर येडा माल रासाव घरनी गायनं दूध इकी टाकतस आणि त्या पैसा सोरी मासा लिशनी खातस यासनी बुद्धी बी चांगली राहत नाही ना बाबा तुम्ही आहे ना आमना महाराज मंडळीसकडे पंगत मा याच्यास ना करेस मा यास ना करेस मा जर या सप्ताह करीशनी कीर्तने करीशनी घर जातस ना दूध लईतस म्हणतो बायकोला सांगता 8 टाक बासुंदी बनव आणि बासुंदी बना नंतर नवरा बायकोना पेवाना आनंद बायको नवराला सांगास ल्यावो माय तुम्ही प्यावो का मिलिंद बाबान घर जाई दे का भाऊसाहेब बाबाकडे ल्यावो माय तुम्ही प्या नको मी बाहेर पिरास तू पिऊ का इतला आनंद आहे महाराज आणि या मासा मटण खाणारा या बायकोन पुढे मासा टाकात का यासने सगळी बायकोवर सुद्धा भरोसा नाही असले म्हणजे बायको चलत नाही राहत बा सगळीत राहत तरी ऐकी राहणार तुम्ही बाईन पुढे मासा लिन टाकात का यास ना बायकोवर बी भरोसा नाही जी सुख दुःख मा साथ देणारी बाईने जर मासा ताट पुढे ठेवून असा तीर दगत हो तिने बाई ना दोन्ही डोकच्या शिलगाई दिलेत ना काल दिवस टाळ के शिलगाय त्याला जीवत आहे त्या अड्ड्यात ती म्हणा हो तू मरी जाशी रे ओ आडक्या डोकशा गंडा पटक या गोंधळ मा खाणारच नाही आणि गोंधळ पंगत मग आपले चालत नाही ना बाबा तरी 1 राऊंड मार देऊ निलेश महाराज 1 राऊंड मार देऊ मला चालत नाही मला पक्क माहिती आहे पण मला ना मुकलं मटेरियल भेटच आहे म्हणशील मी गोंधळ मा सुद्धा चक्कर मार देस या वाढपी वाढतस ना त्या पीस वाढणारच कडे हो ते बाई 2-2 शिलगाय राय ना अवघी सक्काय ना की सामान निंबू लय फिर राहिनो मी मुकला चेक करच मी की सामान निंबुलीन फिरता का नाही तुम्ही कर सांगा आता बरोबर घ्या को त्या डिश बीज भेटा लागेल पहिले त्या ताटल्या लय फिरत गेले बा जेवणाला बसा म्हातारा वाढपी हिरांता वाढपील देखील काय ते नीता तेल माग आप्पा अरे काल ते वाढना ओ आरती अख्खी कडे ना कडे डायरेक्ट चुलावर राय गे रे बट गई गे रे आप्पा काय काल ते काढू हाडीना प्रकार वडाल घ्या म्हातारा वडीली ना चालू पंगत मा पाहिलं माडीना म्हातारा मरणा वाडकी पोरे म्हणे याल शिलगाव म्हणे दादा आपलं चोरी दपीन बादली भर काढेल शेव खावा माई उपाडी म्हणे आपले याल शिलगाव म्हणे तथा आता नेमकाच म्हाताराला काढा टाका घरमा म्हातारील म्हणे तुला म्हातारा जात राय ना मग म्हातारी रडे जो कधी मंदिर मा नाही कधी भजनले नाही कधी कीर्तनले नाही गाव मा कीर्तन चाले तरी घर पडी राय तो हो आणि तो म्हातारा मरानंतर म्हाताराने म्हातारी रडे म्हणा राम उनव माया ते मुद्दा न उनव माय आईतलं सांगा ना 40 दिरानात लोक म्हणा राम व माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मनादनी
मना राम काढंदी मा भजन करी रायनाथ ना मना राम. मी छातीवर दगडटीन सैन करली ना तिथलं. म्हातारी पुढे म्हाताराला मग म्हातारी सांगस ओ माय म्हणा रामना तोंड मा तुळशी ना पाला तरी घाला ना मना धनी. ते काय आपले सैन वय नाही मी बटा मांचेस माय आवाज दिना ए तुना रामना तोंड मा कोंबडी ना पिस्ता कुपसी देना म्हणे काकू. का बर म्हणे महाराज म्हणतो याने आयुष्यभर फारमण्या कोंबड्या खाद्यात याला तुळशी ना पाला ना कितला गुण लागावशे. तुळशी ना पाला नाही अक्क तुळशी वृंदावन बी यान तोंड मा कुपसी देणं तरी यांना उद्धार होणार. उद्धार करून घ्यायचा असेल तर गळ्यामध्ये तुळशी माळच धारण करावी लागेल. तर दादा माझ्या कीर्तनातून हा विनोद म्हणून ऐकू नका, विनोद म्हणून ऐकू नका. मला जो संदेश द्यायचा आहे तो लक्षपूर्वक ऐका की गळ्यामध्ये तुळशी माळ धारण करा आणि व्रत एकादशी करा. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय, आपलं कामच नाही ते मांस मच्छी खाणं गलत बात आहे. आपल्या नियमातून न बसणारी गोष्ट आहे. मांस मच्छी कोण खाऊ शकतं माहिती का? जो प्राणी जिभेनं पाणी पितो तो मांस मच्छी खाऊ शकतो. जिभेनं पाणी पिणारा प्राणी मांस मच्छी खाऊ शकतो. मग जिभेनं प्राणी कोणता पाणी पितो? असं असं आहे का? आपले माहित नाही बुवा. एकला आले तर आपण काल बरेल गरम जाती घालल्या. जिभेनं पाणी पिणारा प्राणी मांस मच्छी खाऊ शकतो. मग ज्या जिभे गाई पाणी पितस त्या कुत्रा राहतस, मांजरी राहतेस. ज्या खातस त्या कुत्रा मांजरा राहतस बुवा. असं याच ना म्हणणं आहे, म्हणा काहीच म्हणणं नाही, तुम्ही काय बी करा. मांस मच्छी खाना गलत बात आहे, आपलं कामच नाही आहे. फक्त जाता जाता एक सांगेल गळ्यामध्ये तुळशी माळ धारण करा, व्रत एकादशी करा. शक्य झालंच तर आईबापांची सेवा करा, कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत कोणतंच नाही आहे. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करण्याच्या आधी बसलेले सगळे श्रोत्यांना नाही अतिरिक्त चिर भरपूर वेळ घ्या नाही का? नाही कसं आहे ना 8:30 तर 10:30 नाही 8:30ला स्टार्ट झालं नाही. मला काही नाही टायमिंगचा बांधलेला नाही, पण कोणत्याही गोष्टीला लिमिट असतं नाही का? मला काय मी रातभर सांगसो बरोबर आहे की नाही. पण मग त्या घरवाला असं सांगते रातभर चालू होतं कीर्तन होतं का गोंधळ होता का ते होतं, मग ते समजावून मनीषेनं आवरणं पुढे माझे नाही का? जाता जाता एक सांगेल माझ्या बोलण्याच्या अवघ्यातून एखादा शब्द जर चुकीचा निघाला असेल माझ्या तोंडून तर तरुण भावांना सांगेल तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा. तरुण बहिणींनाही सांगेल ताई मी तुम्हाला इथं दुखवायला आलेलो नाही, कारण आमच्या नाथबाबांची शिकवण आहे प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. आम्ही प्रेमाची पेरणी करायला आलेलो असतो, इथं तुम्हाला दुखवायला अजिबात नाही. तर मी एकच सांगेल माझ्या शब्दानं जर तुमचं मन दुखावलं असेल तरुण बहिणींना आणि तरुण भावांना सांगेल तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा. बसलेले माझ्या बाबासारखे माझ्या बापासारखे आहेत, बसलेले इथं माझ्या मायांसारख्या माया बसलेल्या आहेत. सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो, सगळ्यांना सांगतो तुम्हाला जर 4 पोरं असतील मला 5वा मुलगा समजून माफ करा. 4 असतील 5वा समजा, 3 असतील दुसरा समजा, 1 असीन दुसरा समजा. तुमले पोरगा नशीन माल दत्तक लिहिल्या काका पण माफ कर जा, कारण मी इथं तुम्हाला दुखवायला आलेला नाही आहे. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचा अगोदर भजन करूयात. त्यात सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोख्खा मेळा असतील, संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज? ज्ञानेश्वर